सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरहून औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात दंगल झाली आणि आता या दंगलीचा बांगलादेश अँगलही समोर आलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही दिवसात येणारे हिंदू मुस्लिमांचे सण पाहता सगळ्याच तपास यंत्रणा आता अलर्ट मोडवर गेल्यात। त्यातच आता या सर्व प्रकरणात थेट राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयची एंट्री झाली आहे। एनआयचं पथक संभाजीनगरात दाखल झालंय। फक्त संभाजीनगरच नव्हे तर सगळ्या मराठवाड्यातल्या हालचालींवर एनआयची करडी नजर असणार आहे। पाहूयात। त्याची चिंता करू नका, ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको, ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये। त्यामुळे ही दूसरा अयोध्या होने की पॉसिबिलिटी है। उस हिसाब से वो अपने आगे के आंदोलन की दिशा को तय करेंगे, अन्यथा अंतिम तो हमारा संभाजीनगर कूच और उस थड़के की कार सेवा यही होगा। राज्यातल्या हिंदुत्ववाद्यांचा गजर, उखडून टाकू औरंग्याची कबर। नागपुरात आंदोलनाचा धडाका आणि हिंसाचाराचा भडका। नागपूरमध्ये हिंसाचार घडताच संभाजीनगर अलर्टवर आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संभाजीनगरमध्ये पोलीस असा रूट मार्च काढतायत। आता आणखी सावधगिरी म्हणून एनआयए अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं पथकही संभाजीनगरमध्ये दाखल झालंय। नागपुरातला हिंसाचार, त्यामधून समोर येणारं बांगलादेश कनेक्शन हे सगळं लक्षात घेता थेट राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएची संभाजीनगरमध्ये एंट्री झाली आहे। एनआयएच्या पथकाची संभाजीनगर शहरावर करडी नजर असणार आहे। एनआयएच्या पथकानं संभाजीनगर शहरात काही ठिकाणी रेकी केली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटल्यानंतर एनआयए शहरात विशेष खबरदारी घेत आहे। एनआयएनं खुलताबाद परिसराची पाहणी केली आहे। संभाजीनगर बरोबरच परभणी, जालना, नांदेड आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातल्या संशयित हालचालींवर एनआयएचं लक्ष असणार आहे। या शहरांना दंगलीची पार्श्वभूमी असल्यानं एनआयएनं या शहरांमध्ये रेकी करायला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला दंगलीचा इतिहास आहे। अशात याच छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाच्या कबरीवरून नवा वाद समोर आला असून नागपुरात दंगल घडली आहे। मराठवाड्यात देखील तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरसह परभणी, जालना, नांदेड या ठिकाणी पाहणी केली आहे। सोबतच संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहे। औरंग्याच्या कबरीवरून राज्यात सध्या वाद सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर खुलताबादमधल्या औरंग्याच्या कबरीला विशेष संरक्षण देण्यात आलंय। पत्र्यांच्या शेड नंतर आता तारांचं संरक्षण कुंपणही तयार करण्यात आलंय। औरंग्याच्या कबरीबद्दल सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल विरोधकांनी केलाय। मला असं वाटत नाही, त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाहीये देवेंद्र फडणवीसांना, की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे, केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे। बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिलाय नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कार सेवेला निघालेले आहेत, इथे रुमाल वगैरे बांधून। त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं, डोक्याला रुमाल बांधून, जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी, जय शिवाजी, आताच उदय फावडा घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर, त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे। त्यांना कोण अडवतंय? कोण? पत्रक कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, उदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? मराठवाड्यात अनेक वर्षांपासून सिमीचं जाळं आहे। वर्षभरात 2 वेळा कारवाई करत एनआयएनं इसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणांना ताब्यात घेतलंय। यातल्या काही जणांची जामिनावर सुटका झाली आहे। या आधीही दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेकांची संभाजीनगरमधून धरपकड करण्यात आली आहे। याशिवाय दंगलीचे गुन्हे असलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलंय। दाभोलकर कलबुर्गी खून प्रकरणात संभाजीनगर जिल्ह्यातून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडेही एनआयएच्या पथकाचं विशेष लक्ष असल्याचं कळतंय। मराठवाड्यात असलेलं सिमीचं जाळं यापूर्वी झालेल्या कारवायांमुळे समोर आलं आहे। वर्षभरात 2 कारवाया करत एनआयएने इसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणांना ताब्यात घेतले आहे। त्यामुळे औरंगजेब कबरीचा मुद्दा लक्षात घेता राष्ट्रीय तपास यंत्रणा गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या आणि याशिवाय दंगलीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींवर विशेष लक्ष ठेवून आहे।
संभाजीनगर शहरात 1952 मध्ये पहिली दंगल झाली. शिवजयंतीच्या मिरवणुकीला दगडफेक झाली. त्यानंतर पुढचे 15 दिवस शहर धुमसत होतं. त्यानंतर 1988 आणि 1992 साली मोठ्या दंगली झाल्या. 1988च्या संभाजीनगरमधल्या दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना शूट साईटचे आदेश द्यावे लागले होते. 1992 मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर झालेल्या दंगलीनंतर महिनाभर शहर अस्वस्थ होतं. 2023 मध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमधल्या किराडपुरा भागात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. पोलिसांच्या 15 वाहनांसह 3 खासगी वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या प्रकरणी 500 अज्ञातांविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 2018 मध्ये शहरातल्या राजा बाजार परिसरात 2 गटातील हाणामारीनंतर दंगल उसळली होती. छत्रपती संभाजीनगर शहराची ओळखच संवेदनशील शहर अशी आहे. औरंग्याच्या कबरीवरून पेटलेला वाद पाहता पुढचे काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. 29 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे. 30 मार्चला गुढीपाडवा तर 31 मार्चला रमजान ईद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सगळ्याच यंत्रणांना अलर्ट राहावं लागणार आहे. मोहसिन शेख, छत्रपती संभाजीनगर, NDTV मराठी.